तर चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण एक सुंदर प्रार्थना म्हणूया श्री प्रभू रामचंद्रांसाठी. अतिशय सुंदर प्रार्थना. यामध्ये या श्लोकामध्ये प्रभू रामचंद्रांचे अनेक नावं आहेत आणि ती नावं त्यांचे वेगवेगळे भक्त त्यांना त्या नावाने संबोधतात. आणि ही प्रार्थना, हा श्लोक म्हटल्यानंतर आपल्याला त्या सर्व भक्तांचं स्मरण होतं साहजिक सहजरित्या. आणि त्या श्लोकातनं वेगवेगळी नाती प्रभू रामचंद्रांची त्यांच्या भक्तांसोबतची उलगडली जातात. छोटासा श्लोक आहे, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. या श्लोकात सांगितलेलं आहे नमः, मी नमस्कार करतो, मी वंदन करतो. कोणाला वंदन करतो? रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. तर ही 7 नावं प्रभू रामचंद्रांची या श्लोकात वापरलेली आहेत. राम, रामभद्र, रामचंद्र, वेधस, रघुनाथ, नाथ आणि सीतापती, सीताया पतये नमः. तर ह्या 7 नावांमध्ये एक खूप सुंदर गूढ दडलेलं आहे. खूप सुंदर भगवान रामचंद्रांचं वेगवेगळं नातं त्यांच्या सर्व भक्तांशी जोडलं गेलेलं आहे. तर वेगवेगळे प्रभू रामचंद्रांचे भक्त त्यांना वेगवेगळ्या नावाने बोलवत असत. जसं पहिलं नाम आहे राम, रामाय. राम या नावाने प्रभू रामचंद्रांना त्यांचे वडील म्हणजे राजा दशरथ बोलवत असत. जरी त्यांचं नाव पाळण्यामध्ये रामचंद्र ठेवण्यात आलं होतं तरी त्यांना दशरथ महाराज राम नावाने बोलवायचे. त्यानंतर दुसरं नाव आहे रामभद्र. रामभद्र नावाने, भद्र म्हणजे शुभ, भद्र म्हणजे खूप पुण्यशील काही अशी गोष्ट किंवा एखादी शुभ गोष्ट ज्याला भद्र म्हटलं जातं. म्हणून राम जिथे आहे तिथे भद्र आहे, तिथे पुण्य आहे, तिथे शुभ आहे. म्हणून रामभद्र या नावाने अयोध्येतील सर्व ब्राह्मणजन प्रभू रामचंद्रांना रामभद्र नावाने बोलवायचे. त्यानंतर तिसरं नाव आहे रामचंद्र. माता कौशल्या प्रभू रामचंद्रांना रामचंद्र या नावाने बोलवायचे. आणि चौथं नाव आहे वेधसे. वेधस, वेधस म्हणजे खूप ज्ञानवान मनुष्य किंवा खूप लीडर, एक प्रकारे नेता. तर इतर जे राजे होते अयोध्येतले ते सर्वजण प्रभू रामचंद्रांना वेधसे, अयोध्येच्या काय म्हणता येईल त्याला, दशरथ महाराजांच्या अधिपत्याखालील इतर जी राज्य होती तिथले राजे प्रभू रामचंद्रांना वेधस किंवा अतिशय एक ज्ञानवान आणि नेतृत्वशील असा एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांना वेधस म्हणायचे. तर वेधसे, अशा वेधसांना चतुर्थीमध्ये मी नमन करतो म्हणून वेधसे. त्यानंतर रघुनाथाय, रघुनाथ. तर अयोध्येतील सर्व जे काही सेवक होते दशरथ महाराजांचे, त्यांच्या सैन्यातील जे काही लोक होते, जे सैन्य होतं किंवा त्यांचे काही त्यांच्या राज्यकारभारात त्यांना मदत करणारे जे सर्व मंत्री आदी लोक होते ते प्रभू रामचंद्रांना रघुनाथ, कारण रघुवंशाचे नाथ आहेत. सर्व सैन्य दशरथ महाराजांचा आणि त्यांच्या राज्यात अयोध्येमध्ये शहरामध्ये जे कार्य करणारे जे सेवक होते ते सर्वजण प्रभू रामचंद्रांना रघुनाथ म्हणायचे, कारण ते रघु कुळाचे नाथ आहेत. त्यानंतर 6वं नाव आहे नाथाय, नाथ. जेव्हा प्रभू रामचंद्र अरण्य वास किंवा वनवासामध्ये होते तेव्हा जेव्हा किष्किंधा क्षेत्रामध्ये गेले तेव्हा तिथे जेव्हा सुग्रीव, जांबवान, अंगद यांच्याशी जेव्हा प्रभू रामचंद्रांनी एकत्र येऊन सैन्य उभारणा केली तेव्हा त्या सर्व सैन्यासाठी जे काही वानर होते किंवा जे काही जांबवान यांच्या सैन्यातले जे काही अस्वल वगैरे बाकी सर्व जे प्रभू रामचंद्राच्या सैन्यातले जे प्राणी होते त्या सर्वांसाठी प्रभू रामचंद्रांचं रघुकुल वगैरे हे संबंध जास्त महत्वाचे नव्हते. त्यांच्यासाठी प्रभू रामचंद्र म्हणजे आमचे जे नेता आहेत, सुग्रीव म्हणा किंवा जांबवान, यांचे एक मित्र आहेत आणि म्हणून ते आमच्यासाठी नाथ आहेत. त्यांना रघुकुळाशी काही घेणं देणं नाही. त्यांना राम म्हणजे वनवासातले राम, जे राज्य सोडून आलेले आहेत आणि त्यामुळे ते त्यांना नाथ या नावाने संबोधायचे प्रभू रामचंद्रांना. आणि त्यानंतर सीतापती, सीताया पतये नमः. ज्या अयोध्येतील आणि अयोध्येतील इतर सर्व जे मांडलिक राजे होते दशरथ महाराजांचे, त्यांच्या सर्व राज्यांमधील सर्व ज्या स्त्रिया होत्या
आणि त्याचप्रमाणे मिथिला राज्यातील ज्या स्त्रिया होत्या जनक महाराजांच्या राज्यातल्या, तिथल्या सर्व स्त्रिया प्रभू रामचंद्रांना, कारण त्यांचा संबंध सीता मातेशी होता म्हणून ते रामचंद्रांना नाव घेऊन नाही बोलवायचे, त्यांना सीतापती म्हणायचे, सीतेचे पती प्रभू रामचंद्र. अशा प्रकारे सुंदर प्रार्थना प्रभू रामचंद्रांसाठी आहे. तर आजपासून आपण चर्चा करणार आहोत प्रभू रामचंद्रांच्या लीलांमधील काही कथांची, आणि त्यातनं काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. असं म्हटलेलं आहे आपण रामरक्षेमध्ये श्लोक आहे, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. रघुनाथ भगवान रामचंद्रांचं चरित्र हे शतकोटी प्रविस्तरम आहे, खूप महान असं चरित्र आहे, खूप मोठं असं चरित्र आहे. एकैक अक्षरम पुंसाम महापातकनाशनम. ह्या भगवान रामचंद्रांच्या चरित्रातलं एक एक अक्षर हे पुंसाम, हे सर्व मनुष्यांसाठी कसं आहे, महापातकनाशनम, खूप महान अशी जर काही पाप असतील किंवा काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील किंवा चुकीच्या धारणा, चुकीच्या इच्छा असतील, या सर्व पातकांचा नाश करण्याची शक्ती एकैकम अक्षरम पुंसाम, या प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातील एक एक अक्षर हे इतकं पवित्र आहे की ते अनेक महापातकांचा सुद्धा नाश करू शकेल. तर अशा प्रकारची भगवान रामचंद्रांची लीला. तर या लीलेमधल्या काही प्रसंगाची आपण आज चर्चा करू. खास करून जेव्हा भगवंत या पृथ्वी तलावर अवतार घेतात ते कशासाठी घेतात आणि त्यामागची कारणं काय आहेत, महत्वाची काही कारणं भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण याचं वर्णन करतात, त्याची चर्चा आपण करणार आहोत. त्यानंतर रावण आणि त्याने केलेला संहार आणि त्याने केलेला पृथ्वीवरती घडवून आणलेला अतिशय काय म्हणता येईल त्याला, त्याने जो सर्व पृथ्वीवरील सर्व राजांच्या आणि सर्व प्रजेच्या मनामध्ये जो उद्वेग निर्माण केला होता त्याच्या भीतीने, आणि देवी देवतांमध्ये सुद्धा जी भीती आणि जी क्रूरता रावणाने जो काय म्हणतात त्याला विध्वंस माजवला होता, त्याची चर्चा आपण करणार आहोत. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र कशा प्रकारे या पृथ्वी तलावर अवतरित झाले याची चर्चा आज आपण करणार आहोत. आणि पुढच्या सत्रांमध्ये पुढच्या काही कथांची चर्चा, जसं अयोध्या कांड आहे, रामचंद्रांचा वनवास आहे, याची चर्चा आपण दुसऱ्या सत्रात करणार आहोत. आणि मग तिसऱ्या सत्रात आपण कशा प्रकारे वनवासातील काही घटनांची चर्चा करू आणि किष्किंधा कांडातल्या काही कथांची चर्चा करू आणि मग शेवटी युद्धकांड त्याची चर्चा करू. तर बघूया आता 5 दिवस रोज 1 तास, 5 तास तसा फार कमी वेळ आहे भगवान रामचंद्रांच्या कथांचं वर्णन करण्यासाठी आणि श्रवण करण्यासाठी, पण तरी आपण आपल्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढे कथा चर्चा करायचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की आपण आपल्यापैकी बरेच जण नियमितपणे येत आहात भगवद्गीतेची चर्चा करण्यासाठी, श्रीमद भागवताची चर्चा करण्यासाठी, आणि अनेक जण आज कदाचित पहिल्यांदा कथेसाठी. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं अभिनंदन, कारण भगवंतांच्या लीलांचं श्रवण करण्यासाठी वेळ काढणे आणि त्या श्रवण करण्याचा प्रयत्न करणे ही सुद्धा एक खूप मोठी प्रगती आहे आध्यात्मिक मार्गावरती. जी भगवंतांची कथा ऐकण्याची उत्सुकता आहे, इच्छा आहे, ती सुद्धा आपल्या हृदयातील जे मल आहे किंवा जी अवांछित अशा इच्छा आहेत किंवा चुकीच्या ज्या धारणा आहेत त्या शुद्ध करून आपल्याला या भयानक अशा आणि दुःखमय अशा भौतिक संसारातून आपल्याला मुक्त करून भगवंतांच्या सेवेमध्ये रुजू करण्यासाठी या खूप महत्वाच्या आहेत. भगवंतांच्या लीलांचं श्रवण करणे हे जेव्हा एखादा व्यक्ती इच्छा करतो की मला भगवंतांबद्दल ऐकायचंय, भगवंतांबद्दल जाणून घ्यायचंय, त्याच क्षणी असं म्हटलं जातंय की एका ठिकाणी वर्णन आहे, ज्यावेळी एखादा जीव भगवंतांचं नाव घ्यायला लागतो, भगवंतांची भक्ती करायला लागतो, भगवंतांबद्दल जाणून घ्यायला प्रयत्न करायला लागतो, तेव्हा असं म्हटलेलं आहे की ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेव खूप आनंदित होऊन
त्यांचे जे सहकारी आहेत तिथले त्यांना आदेश देतात की या जीवात्म्यासाठी आरतीची प्लेट बनवायला सुरुवात करा आता. त्याची आरती करण्यासाठी एक थाळी बनवून त्यामध्ये उदबत्ती दिवा फूल विविध प्रकारचे तयारी करायला सुरुवात करा अशी आज्ञा देतात. कारण लवकरच असा जीवात्मा जो भगवंतांची भक्ती करायला सुरुवात करतोय, लवकरच भगवंतांच्या कृपेने त्यांच्या भक्तांच्या कृपेने त्या जीवात्म्याचा उद्धार होऊन त्याची भक्ती पूर्ण होऊन आणि भगवंतांप्रती अति उत्कट प्रेम त्याच्या हृदयामध्ये निर्माण होऊन किंवा प्रकट होऊन तो व्यक्ती भगवत धामाला जाण्यासाठी प्रस्थान करेल. आणि तेव्हा भगवत धामाला जाताना सर्व लोकांचं दर्शन होईल. तेव्हा ब्रह्मलोकात गेल्यानंतर अशा शुद्ध जीवात्म्याची जो परिपूर्ण आणि शुद्ध झालेला आहे भक्तीने पूर्णपणे आणि भगवंतांचा शुद्ध भक्त बनून भगवत धामाला परत जात आहे, अशा व्यक्तीची अशा महान भक्ताची आरती करण्यासाठी ब्रह्मदेव आज्ञा करतात. तर अशा प्रकारे महान भगवंतांच्या भक्तीची महिमा, भक्तीचा महिमा शास्त्रांमध्ये वर्णन करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारच्या भगवंतांच्या लीलांचं श्रवण कथन करायला मिळणं ही सुद्धा एक महान भाग्याची गोष्ट आहे. भगवंतांच्या कृपेची एक प्रकारे एक लक्षण आहे हे, की आपल्याला भगवंतांबद्दल श्रवण करायला, भगवंतांबद्दल त्यांचं कीर्तन करायला मिळतंय, त्यांच्या नावाचं त्यांच्या लीलेचं कीर्तन करायला मिळतंय. खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि अशा प्रकारचं भगवंतांचं श्रवण हे सांगण्यात आलेल्या शास्त्रांमध्ये की हे आपण गुरु शिष्य परंपरेमध्ये केलं पाहिजे, जिथे एक प्रामाणिक परंपरेमधनं भगवंतांबद्दलचं प्रामाणिक ज्ञान कथन केलं जातंय. तेव्हा त्या गुरु परंपरेच्या कृपेने, त्या गुरु शिष्य परंपरेच्या कृपेने आपल्या हृदयामध्ये भगवंतांप्रती प्रेम जागृत होईल आणि या भौतिक जगतातील कष्ट, समस्या आणि जे काही ताप आहेत, त्रिताप, त्यातून आपली मुक्ती होऊन आपण या भौतिक जगतात जीवन जगत असताना सुद्धा अतिशय आनंदात भगवंतांच्या संपर्कात आल्यामुळे शोक, भय आणि मोह यातून मुक्त होऊन जीवन जगू शकू. आणि खास करून श्री रामायण जी कथा आहे ती प्रभू रामचंद्रांची कथा श्री वाल्मिकी ऋषींद्वारे, वाल्मिकी मुनींद्वारे आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्यांची खास कृपा आपल्यावरती झालेली आहे की अतिशय मधुर रीतीने त्यांनी लिहिलेले हे 24,000 श्लोक श्री रामायणातील, जे 7 कांडांमध्ये त्यांनी लिहिलेले आहेत, बालकांड ते उत्तरकांड पर्यंत. आणि या रामकथेचं श्रवण करताना सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण भगवान रामचंद्रांच्या लीलेसोबत काही आपल्या जीवनातील काळ हा व्यतीत करत आहोत. ती लीला, त्यांचं वर्णन, त्या कथाच एवढ्या शुद्ध आहेत की फक्त त्यांचं श्रवण केल्याने आपलं हृदय शुद्ध होईल. असं म्हटलं जातं, एखादं शास्त्र समजून घ्यायचं असेल किंवा एखादा पुराण किंवा इतिहास या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर कुठलंही शास्त्र अध्ययन करताना 3 मार्गाद्वारे आपण त्या शास्त्राचं अध्ययन करू शकतो किंवा 3 पद्धतीने किंवा 3 लेवलवरती त्या शास्त्राचं अध्ययन करता येतं, 3 स्तरावरती. पहिला स्तर आहे सांगितलेला आहे की लिटरल, इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात, म्हणजे शब्दशः म्हणजे ज्या प्रकारे तिथे कथा सांगितली जाते त्याचं फक्त श्रवण करणे आणि ते ऐकणे, बस. त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्ट नाही करणे. आता आपण रामायणाच्या कथा चर्चा करणार आहोत, त्या कथा ऐकणे आणि बाकी काहीही त्याच्याबद्दल त्याचं इंटरप्रिटेशन किंवा त्याचा अर्थ लावणे किंवा त्याच्यातनं काहीतरी अर्थ शोधून काढणे किंवा त्याचा काहीतरी तात्पर्य देणे, काही गरज नाही. फक्त तुम्ही कथा ऐकणे भगवंतांबद्दल. ते सुद्धा खूप शुद्धीकरण करतं आपल्या हृदयाची, कारण त्या कथेचा विषय वस्तू पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान रामचंद्र किंवा भगवान विष्णू आहेत. तेव्हा अशी कथा सुद्धा आपलं हृदय पूर्णपणे शुद्ध करते. तर हा झाला शब्दशः अर्थ किंवा लिटरल अर्थ त्या शास्त्राचा. आणि दुसऱ्या प्रकारे आपण एखादं शास्त्र समजू शकतो, ते म्हणजे त्याच्यातनं एक एथिकल अर्थ समजून घेणे, त्यातनं एक शिकवण समजून घेणे, जी नैतिक शिकवण ज्याला म्हटलं जातं किंवा एथिकल इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. काही नैतिक मूल्य त्यातनं शिकणे, त्या प्रसंगांमधून आपल्या जीवनामध्ये आपण काय उतरवू शकतो. एखादं त्यातलं जे कथेतलं एखादं पात्र आहे किंवा एखादी व्यक्तिमत्व आहे ते आपल्याला त्याच्या जीवनातनं काय शिकवतं किंवा कसं वागावं हे शिकवतं किंवा कसं वागू नये हे शिकवतं. हा एक स्तर झाला शास्त्र समजून घेण्याचा, ज्याला नैतिक स्तर म्हटलं जातं किंवा एथिकल लेवल ऑफ अंडरस्टँडिंग. तर या नैतिक स्तरावरती सुद्धा 2 प्रकार आहेत. एक आहे भौतिक जीवनामध्ये नैतिक मूल्य शिकणे आणि दुसरं आहे आध्यात्मिक जीवनामध्ये नैतिक मूल्य शिकणे.
दोन्ही स्तरावरती नैतिक शिक्षण आपल्याला शास्त्र देतात, की कुठली गोष्ट केली म्हणजे योग्य आहे भौतिक स्तरावरती, आणि कुठली गोष्ट केली म्हणजे योग्य आहे आध्यात्मिक स्तरावरती, किंवा अयोग्य आहे आणि अयोग्य आहे. हा झाला दुसरा स्तर एखादा शास्त्र समजून घेण्याचा. तिन्ही स्तर योग्य आहेत. तिन्ही स्तरावरती आपण शास्त्र शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिला स्तर आहे शब्दशः अर्थ, फक्त ऐकणे कथा, आणि ती सुद्धा आपले हृदय शुद्ध करते. अतिशय मधुर अशी भगवंतांची कथा आहे. दुसरा स्तर आहे नैतिक स्तर, आपण काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणे, आणि आध्यात्मिक स्तरावरती आणि भौतिक स्तरावरती. एक उदाहरण देऊन आपण या तिन्ही गोष्टी पाहू आता. आणि तिसरा स्तर आहे एखादं शास्त्र समजून घेण्याचा, तो आहे मेटाफॉरिक किंवा रूपक अर्थाने. म्हणजे एखाद्या प्रसंगातून काहीतरी एक गोष्ट, वेगळीच गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि त्या प्रसंगाचा ते तात्पर्य एखादा आचार्य परंपरेतील एखादे प्रामाणिक गुरु परंपरेमधले प्रामाणिक गुरु परंपरेमधले एखाद्या आचार्याने दिलेली शिकवण ही त्या रूपक अर्थाला आपल्याला प्रतिपादित करते, आणि त्यातनं आपण काही शिकण्याचा प्रयत्न करतो. तर उदाहरणासाठी एक प्रसंग रामायणातला, तो म्हणजे रावणाद्वारे माता सीतेचं हरण, आणि माता सीतेला तिथे अशोकवनामध्ये लंकेमध्ये तिथे ठेवलं जातं. हा एक प्रसंग आहे. अरण्यकांडात चालू होतो, तो सुंदरकांडापर्यंत आहे, जिथे 3 कांड, अरण्यकांड, सुंदरकांड आणि नंतर युद्धकांड, ज्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीता हे एकमेकांपासून वेगळे आहेत बाह्य दृष्टीने. माता सीता अशोकवनामध्ये आहे आणि प्रभू रामचंद्र किष्किंधामध्ये, आणि त्यानंतर रामेश्वरम, आणि तिथनं मग सेतू बांधून लंकेत जाऊन तिथे युद्ध करणं वगैरे. तर हा जो प्रसंग आहे सीताहरण आणि हे 3 कांडाचा जो मोठी काय म्हणतात त्याला, हा जो काय म्हणतात त्याला, मोठी लांबलचक जी आहे साखळी आहे प्रसंगांची, त्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीता हे वेगवेगळे आहेत. यातनं आपण शब्दशः अर्थ काय आहे, की आपण ह्या कथा सर्व ऐकतोय, असं असं झालं, असं असं झालं, असं असं झालं, आणि ते ऐकणं सुद्धा एक प्रकारे आपल्या हृदयाचं शुद्धीकरण करते, कारण ते भगवान श्रीरामचंद्रांबद्दल आहे. ते कुठली तरी एक फॅन्टसी स्टोरी नाही आहे, किंवा एखाद्या काल्पनिक व्यक्तीचं चरित्र नाही आहे. हे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंत यांचे अवतार प्रभू रामचंद्र आहेत, यांच्या बद्दलचं हे वर्णन आहे. त्यामुळे ते हृदयाचं शुद्धीकरण करणार आहे. एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाश असं म्हटलेलं. त्यानंतर दुसरा अर्थ आहे नैतिक, एथिकल, जिथे आपण पाहतो की काय गोष्ट आपण शिकली पाहिजे. तर त्या नैतिक किंवा एथिकल गोष्ट शिकण्यामध्ये सुद्धा 2 स्तर, जसं मी म्हटलं, भौतिक नैतिकता आणि आध्यात्मिक नैतिकता. तर भौतिक नैतिकतेमध्ये आपल्याला शिकायला मिळतं कशा प्रकारे प्रभू रामचंद्र एका मनुष्याचं रूप घेऊन, किंवा एखाद्या, ज्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणते, एखाद्या मनुष्याप्रमाणे या पृथ्वी तलावर वावरत होते. त्यामुळे तिथे आपल्याला शिकायला मिळतं, श्रील प्रभुपाद सुद्धा त्यांच्या तात्पर्यामध्ये लिहितात 9व्या स्कंधामध्ये, जिथे प्रभू रामचंद्रांची लीला भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेली 2-3 अध्यायांमध्ये. श्रील प्रभुपाद लिहितात की जेव्हा रावणाने सीतामातेचं हरण केलं, तेव्हा ते लिहितात की एक सुंदर श्लोक आहे, आपण तो पाहण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला स्क्रीनवर दाखवायचा प्रयत्न करतो. इथे दिसतोय का सगळ्यांना स्क्रीन? स्क्रीन ओके. हा श्लोक आहे श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंधातील 10व्या अध्यायातला 11वा श्लोक आहे श्रीमद भागवतात, जिथे प्रभू रामचंद्रांच्या लीलांचं वर्णन आहे. संक्षिप्त मध्ये आहे, 2-3 अध्यायांमध्येच आहे, कारण पुढे कृष्णलीला त्यांना विस्तारित वर्णन करायची होती 90 अध्यायांमध्ये. कारण रामायणात रामलीला आधीच सांगितली होती वाल्मिकी मुनींनी, म्हणून शुकदेव महाराजांनी कृष्णलीलेवरती फोकस केला भागवतामध्ये. तरी या श्लोकामध्ये ते सांगतात, सुंदर श्लोक आहे. रक्षोधमेन वृकवत विपिने समक्षम वैदेहराज दुहितर्यपया पितायां भ्रात्रावने कृपणवत् प्रियया वियुक्तः स्त्रीसंगिनां गतिमिति प्रथयंश्चचार. स्त्रीसंगिनां गतिमिति प्रथयंश्चचार. भागवतामध्ये काय म्हटलेलं आहे? स्त्रीसंगिनां गतिमिति. जो व्यक्ती एखाद्या स्त्रीशी खूप आसक्त असेल, गतिम इति, त्याची अशी गती होईल. हे भौतिक स्तरावरती नैतिक शिकवण श्री रामायणात आपल्याला मिळते. प्रथयंश्चचार हे दाखवण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट आहे, अशा प्रकारे वनात वनवासात जाताना तुम्ही
एखाद्या स्त्रीला घेऊन गेलं नाही पाहिजे, हे सुद्धा शास्त्र सांगतात. प्रभू रामचंद्र सुद्धा सीतामातेला सांगतात की अशा प्रकारे तुझ्यासारख्या स्त्रीने वनवासामध्ये नाही आलं पाहिजे, जिथे हिंस्र पशु आहेत आणि इतर काही व्यभिचारी लोक आहेत जे त्रास देऊ शकतात. त्यामुळे अशी शिकवण देण्यासाठी सुद्धा भगवान रामचंद्र आपल्याला या प्रसंगातनं शिकायला मिळतं की स्त्री संगीनाम गतिम इति. अशा प्रकारे परिस्थिती एखाद्या व्यक्तीवर येते जेव्हा तिथे कृपणवत प्रिया वियुक्त, त्यांच्या जे प्रिया सीतामाता आहे त्यांच्या वियुक्त, त्यांच्यापासून वेगळे झाल्यामुळे कृपणवत अतिशय शोक करत प्रभू रामचंद्र त्या वनवासामध्ये वनांमधील प्राण्यांना, पक्ष्यांना आणि सर्व वृक्षांना विचारतायत की तुम्ही सीतेला पाहिलं का, सीता कुठे आहे, सीता कुठे आहे. तर स्त्री संगीनाम गतिमिती. पण हे झालं भौतिक स्तरावरती. प्रभू रामचंद्र हे सामान्य मनुष्य नाही आहेत. भौतिक स्तरावरती एका बाह्य दृष्टीने पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल अरे हा व्यक्ती त्या स्त्रीपती किती आसक्त आहे, किती वेळा झाला त्याच्या पत्नीचं हरण झालं. पण आपल्याला आध्यात्मिक स्तरावरती आपण पाहिलं तर तिथं सांगण्यात आलेलं, श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की ऑफकोर्स दिस इज मटेरियल साइड ऑफ स्त्री संगी. हा एका स्त्री संगीचा भौतिक विचार आहे, पण सिच्युएशन ऑफ लॉर्ड रामचंद्र इज स्पिरिच्युअल. इट डज नॉट बिलॉंग टू मटेरियल वर्ल्ड. ते या भौतिक जगताशी संबंधित नाही आहेत, ते आध्यात्मिक आहेत. नारायण परो अव्यक्तात. नारायण साक्षात भगवंत आहेत, ते भौतिक सृष्टीच्या परे आहेत आणि ते या भौतिक जगाचे निर्माते आहेत. त्यामुळे भौतिक जगातील जे बंधन आहेत त्याला ते बांधील नाही आहेत. त्यामुळे प्रभू रामचंद्र आणि सीतामाता यांचा जो वियोग आहे तो आध्यात्मिक दृष्टीने त्याला विप्रलंभ भाव म्हणतात, जिथे वियोगामध्ये प्रेम अनेक पटीनं वाढतं. जसं वृंदावन लीलेमध्ये सुद्धा आपण पाहतो, जेव्हा भगवान श्रीकृष्ण वृंदावन सोडून मथुरेला निघून गेले, त्यानंतर तिथून हस्तिनापूर, द्वारका वगैरे परत वृंदावनात नाही आले, तेव्हा असं सांगितलेलं आहे की वृंदावनातील भक्तांचं प्रेम भगवान श्रीकृष्णांप्रती असलेलं ते अनेक पटीनं वाढलं या वियोगामध्ये. तर आध्यात्मिक स्तरावरती वियोगामध्ये हे प्रेम करोडो पटीनं वाढतं. तर अशा प्रकारे प्रभू रामचंद्र आणि माता सीते मधलं जे आध्यात्मिक स्तरावरचं जे प्रेम आहे, दिव्य स्तरावरचं आहे, ते अनेक पटीनं वाढलं. तर अशा प्रकारे एक आध्यात्मिक स्तरावरची नैतिकता जी आहे की जी आध्यात्मिक स्तरावरती तुम्ही सोबत असाल, भगवंतांच्या संयोग असेल किंवा वियोग असेल, तर त्यामध्ये त्यांचं प्रेम कधी कमी होणार नाही भक्तांचं भगवंतांप्रती. ही एक सुंदर शिकवण इथे पाहायला मिळते. त्याचप्रमाणे माता सीता सुद्धा त्यांचं सुद्धा प्रेम प्रभू रामचंद्रांबद्दलचं अनेक पटीनं गाढ होत गेलं अशा प्रकारच्या वियोगामध्ये. आणि तिसरं स्तर आहे जो आहे तो मेटॅफोरिक, ज्याला म्हणतात रूपक. तर त्या स्तरामध्ये आपण समजू शकतो या प्रसंगातनं, जिथे आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये, त्यांच्या टीकेमध्ये वर्णन केलेलं आहे की माता सीता ही एका जीवाचं प्रतिनिधित्व करत आहे आपल्यासारख्या. ऑफकोर्स माता सीता हे आपल्यासारखे जीव नाही, ते भगवंतांच्या शक्ती आहेत, अंतरंग शक्ती आहेत, शक्तितत्व आहेत, जीवतत्व नाही. ज्याप्रमाणे आपण आहोत भगवंतांचे अंश आहोत, पण माता सीता त्या प्रसंगामध्ये एका जीवाचं प्रतिनिधित्व करत आहे. आणि ज्याप्रमाणे लक्ष्मण हे अनंत शेषांचे अवतार आहेत, आदी गुरु आहेत, त्या लक्ष्मणांचं सुद्धा न ऐकता माता सीतेने लक्ष्मणांना प्रभू रामचंद्रांना शोधण्यासाठी पाठवलं. जेव्हा मारीचला मारलं गेलं प्रभू रामचंद्रांकडनं, तेव्हा मारीच ओरडला. तेव्हा लक्ष्मण सांगत होते माता सीतेला की प्रभू रामचंद्रांना काही होऊ शकत नाही, हा प्रभू रामचंद्रांचा आवाज नाही. पण आदी गुरु जे लक्ष्मण आहेत त्यांचं न ऐकता माता सीतेने त्यांना विरोध केला. आणि त्यानंतर जरी लक्ष्मण रेखेची आपण कथा ऐकतो, लक्ष्मणांनी त्यांना या रेषेबाहेर यायला नाही सांगितलं, तर दोन्ही गोष्टींचं उल्लंघन करून एकतर लक्ष्मणांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला, त्याने दिलेल्या रेषेला ओलांडलं. अशा प्रकारे जेव्हा गुरूंच्या आज्ञेबाहेर, जे प्रामाणिक गुरु आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत, त्यांच्या आज्ञेबाहेर जेव्हा आपण कार्य करतो, तेव्हा त्या जीवाला रावण रूपी जो मोह आहे किंवा जो अंधकार आहे किंवा जे वाईट प्रवृत्ती आहे त्या घेऊन जातात. आणि त्यानंतर मग गुरु आणि भगवान श्रीकृष्ण यांना येऊन त्यांचा नाश करून त्या जीवाला परत त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये, प्रेमामध्ये परत घेऊन जावं लागतं. तर अशा प्रकारे एक रूपक गोष्ट आपण यातनं शिकू शकतो. पण ह्यातले अर्थ आपण नाही लावले पाहिजेत. हे अर्थ आपल्याला जे अतिशय महान भक्त आहेत भगवंतांचे, शुद्ध आचार्य, ते प्रकट करतात.
तर प्रभू रामचंद्र यांचं अस्तित्व हे आध्यात्मिक जगतात आहे, ते या भौतिक जगतातले नाही आहेत. भौतिक जगत हे फक्त 1/4 भगवंतांची सृष्टी आहे, पण भगवंतांचं आध्यात्मिक जगत हे 3/4 सृष्टी आहे आणि दिव्य आहे. भौतिक जगताच्या पटीने कितीतरी प्रचंड मोठं आहे, आध्यात्मिक आहे, नित्य आहे. तिथे भगवंत त्यांच्या भक्तांसोबत नित्य लीला यांचा आनंद घेत आहेत. तर या भौतिक जगताच्या पलीकडे, ब्रह्मलोकाच्याही पलीकडे, या ब्रह्मांडांच्या पलीकडे असे अनेक कोटी ब्रह्मांड आहेत आणि त्याच्या पलीकडे विरजा नदी आहे. ज्या विरजा नदीद्वारे भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत हे एकमेकांपासून वेगळे केलेले आहेत. आणि या विरजा नदीच्या पलीकडे आहे आध्यात्मिक प्रकाश, जो आध्यात्मिक जगतांमधनं प्रसरण पावतोय, ज्याला म्हटलं जातं ब्रह्मज्योती. आणि या ब्रह्मज्योतीच्याही पलीकडे आहेत जे वैकुंठ लोकातील जे भगवंतांचे ग्रह आहेत, वैकुंठ लोकांमधले, वैकुंठ प्लॅनेट्स ज्याला म्हटलं जातं, तिथे भगवंतांचे अनेक विस्तार, त्यांचे अनेक अंश, कला, जे विष्णू तत्व आहेत, वेगवेगळे अवतार भगवंतांचे, हे तिथे त्यांच्या लोकांमध्ये त्यांच्या भक्तांसमवेत निवास करत आहेत. जसं वराहदेव, वामनदेव, नरसिंहदेव, मत्स्य, कूर्म, अशा प्रकारे जे भगवान विष्णूंचे अवतार आहेत, ते त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये तिथे आध्यात्मिक जगतामध्ये, वैकुंठ लोकामध्ये, आणि अशा प्रकारचे अनेक अवतार आहेत, असंख्य अवतार आहेत. अवताराही असंख्य या म्हटलेलं आहे शास्त्रांमध्ये. त्या विविध रूपांमध्ये भगवंत तिथे नित्य राहतायत. पण या वैकुंठ धामाच्याही पलीकडे प्रभू रामचंद्रांचं धाम आहे, ज्याला म्हटलं जातं साकेत धाम किंवा अयोध्या धाम. त्याही पलीकडे भगवान श्रीकृष्णांचं धाम आहे, जिथे मथुरा आहे, द्वारका आहे, त्यानंतर गोलोक, वृंदावन, व्रज, भगवान श्रीकृष्णांचं जे मूळ धाम आहे ते आहे. तर अशा प्रकारे आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे, खूप प्रकारचे भेद आहेत, जिथे अनेक वेगवेगळ्या विस्तार स्वरूपामध्ये भगवंत त्यांच्या भक्तांसोबत राहत आहेत. आणि हे वैकुंठ लोक जे आहेत ते ऐश्वर्य भावामध्ये आहेत, पण त्याच्या वरती जे अयोध्या धाम आहे, तिथे सुद्धा ऐश्वर्य भावासोबत, जो ऐश्वर्य भाव आहे की भगवंत खूप महान आणि त्यांचे आम्ही भक्त, त्यांचे आम्ही सेवक, त्यासोबत एक मधुरता सुद्धा भगवंतांच्या नात्यामध्ये तिथे अयोध्या धामामध्ये ही पाहायला मिळते. जसं वात्सल्य भाव आहे माता कौशल्याचा आणि दशरथ महाराजांचा रामचंद्रांप्रती. त्यानंतर थोडा सख्य भाव पाहायला मिळतो, जिथे प्रभू रामचंद्रांचे जे बंधू आहेत आणि इतर जे मित्र आहेत सुग्रीवादी, तिथे आपल्याला काही अंशी सख्य भाव पाहायला मिळतो. अशा प्रकारे एक मधुरता भगवंतांच्या आणि भक्तांच्या नात्यामधली अयोध्या धामामध्ये पाहायला मिळते. तर शास्त्रांमध्ये आणि आपले आचार्य सांगतात की भगवान श्रीकृष्ण हे अवतारी पुरुष आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान, आणि त्यांच्या सर्व अवतारांमधले हे 2 अवतार खूप खास आहेत. अनेक अवतार आहेत, अवताराही असंख्य, पण त्यातल्या त्यात हे 2 खूप महत्वाचे आहेत भक्तांसाठी. ते म्हणजे प्रभू रामचंद्र आणि श्री नरसिंहदेव. कारण या दोन्ही अवतारांमध्ये एक विशेष मधुरता, भक्तांसोबत असलेले एक विशेष प्रेममयी नातं खूप ठळकपणे दिसून येतं दोन्ही लीला. म्हणून श्रीमद भागवतामध्ये सुद्धा आपण पाहतो नरसिंह लीला जवळपास 9 अध्यायांमध्ये खूप मोठ्या खूप अनेक श्लोकांमध्ये वर्णन करण्यात आलेले आहे. जवळपास 7वा जो स्कंद, जवळपास अर्धा हा नरसिंह लीलेचं वर्णन तिथे करण्यात आलेलं आहे. म्हणून आचार्य सांगतात की नरसिंह लीला आणि प्रभू रामचंद्रांची लीला, भगवान श्रीकृष्णांच्या लीलेसोबत या 2 लीला भगवंतांच्या खूप महत्वाच्या आहेत, जिथे आपल्याला खूप छान गोष्टी शिकायला मिळतात. तर भगवंत या भौतिक जगतामध्ये का प्रकट होतात? ते आध्यात्मिक जगतात त्यांच्या भक्तांसोबत आहेत, पण भौतिक जगतामध्ये अनेक जीवात्मे, अनंत जीवात्मे जे भगवंतांचे अंश आहेत, आध्यात्मिक व्यक्ती आहेत, ते या भौतिक जगतामध्ये राहत आहेत. त्यांच्यासाठी भगवंत या भौतिक जगतामध्ये प्रकट होतात. कशासाठी प्रकट होतात? तर काही प्रसिद्ध श्लोक आहेत भगवद्गीतेतले 4थ्या अध्यायातले, जे आपण अनेक वेळा ऐकले असतील. तर एक विशेष 5 श्लोक आहेत 4थ्या अध्यायातल्या 6व्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत, जिथे वर्णन करतात भगवान श्रीकृष्ण की मी भौतिक जगतामध्ये का प्रकट होतो. जोपर्यंत आपण हे समजणार नाही तत्वतः, तोपर्यंत आपण प्रभू रामचंद्रांची लीला व्यवस्थित समजू शकणार नाही. कारण आपण भगवंतांना मनुष्याच्या पातळीवर पाहिलं नाही पाहिजे, कारण ते एका खास विशेष कार्यासाठी या पृथ्वी तलावर अवतरतात. आपल्याप्रमाणे असहाय्य होऊन एखाद्या बळजबरीने जन्म घेतला जात नाही. भगवंत पूर्णपणे एक
त्यांच्या अवतरणाचा एक मोठा प्लॅन बनवला जातो आणि कशा प्रकारे भगवंत येतात या भौतिक जगतामध्ये, म्हणून त्यांना म्हटलं जातं अवतार. अवतरती म्हणजे वरून खाली येणे, त्याला म्हणतात अवतार. भगवंत जेव्हा प्रकट होतात ते भौतिक नियमांनी बांधले गेलेले नाही आहेत. ते आपल्याप्रमाणे या भौतिक जगतात असहाय्य नाही आहेत. ते त्यांच्या आत्ममायेया, स्वतःच्या मायेने, स्वतःच्या इच्छेने प्रकट होतात या भौतिक जगतामध्ये. माझा आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? आवाज आणि व्हिडिओ? हो, येतोय. ओके, थँक्यू. येतोय. स्क्रीनवर श्लोक दिसतोय सगळ्यांना? हा, येतोय. हा, दिसतोय. ओके. 6व्या श्लोकामध्ये भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतायत, अजोपी सन्नव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. आपल्यापैकी जे भगवद्गीतेच्या सत्रांमध्ये येत आहेत, पुढे आपण आता दुसरा अध्याय चालू आहे, 4थ्या अध्यायात आपण गेल्यानंतर तिथे चर्चा होईल याच्याबद्दल, पण आता हे समजणे खूप महत्वाचं आहे. भगवान श्रीकृष्ण इथे भगवद्गीतेत सांगतात की अजो अपि सन अव्ययात्मा, मी जरी अज असलो म्हणजे अजन्म असलो, माझा जन्म होत नाहीये भौतिक जगतामध्ये, मी अज आहे, नित्य आहे. सन अव्ययात्मा, अव्ययात्मा आहे म्हणजे माझा कधीही ऱ्हास होत नाही. भूतानाम ईश्वरोपि सन, मी सर्व भूतमात्रांचा कंट्रोलर आहे किंवा नियंत्रक आहे. भूतानाम ईश्वरः, सर्व जीवात्म्यांचा नियंत्रक आहे. तरीही प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय, स्वाम म्हणजे स्वतःच्या प्रकृतीचा अधिष्ठान घेऊन त्याच्यावर स्वार होऊन संभवामी, मी प्रकट होतो. कसं? आत्ममायया, आत्ममाया ज्याला योगमाया म्हटलं जातं, माझी अंतरंग शक्ती, माझ्या अंतरंग शक्तीने मी या भौतिक जगतामध्ये प्रकट होतो, असं भगवान श्रीकृष्ण सांगतायत. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत, पुढचे 2 श्लोक हे प्रसिद्ध श्लोक आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्माचा ऱ्हास होतो, आणि अभ्युत्थानम अधर्मस्य, अधर्माचा काय म्हणता येईल त्याला, अधर्म वाढायला लागतो, अभ्युत्थान, अधर्म या पृथ्वी तलावर वाढायला लागतो, तेव्हा तदा आत्मानं सृजाम्यहम, तेव्हा मी प्रकट होतो. सृजामी, मी या भौतिक जगतामध्ये तेव्हा प्रकट होतो. आणि पुढच्या श्लोकामध्ये जो ही प्रसिद्ध श्लोक आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधू जे भक्त आहेत त्यांना परित्राण, त्यांना त्यांच्या क्लेशातनं सोडवण्यासाठी, आणि विनाशायच्या दुष्कृताम, जे दुष्कृत आहेत, जे पापी लोक आहेत, चुकीचे लोक आहेत, चुकीचं वागणारे लोक आहेत, त्यांचा विनाश करण्यासाठी, आणि धर्म संस्थापनार्थाय, जो धर्माचा ऱ्हास झालेला आहे, ग्लानिर्भवति भारत, त्या धर्माचं पुन्हा संस्थापन करण्यासाठी, त्याला पुन्हा स्थापित करण्यासाठी संभवामी युगे युगे, मी प्रत्येक युगामध्ये या भौतिक जगतामध्ये प्रकट होतो. आता हे 2 श्लोक जे झाले, 7वा आणि 8वा, यामध्ये सांगितलेलं आहे की कशासाठी भगवंत येतात. पण आपल्याला आचार्य त्यांच्या भाषणांमध्ये सांगतात की हे 2 श्लोक हे भगवंतांचं बहिरंग कारण आहे, हे बाह्य कारण आहे त्यांच्या प्रकटीकरणाचं, त्यांना प्रकट होण्याचं. कारण जर त्यांना परित्राणाय साधूनाम, साधूंचं जर साधूंना जर वाचवायचं असेल तर आपण पाहतो बाळ प्रल्हाद जे आहेत, भक्त प्रल्हाद महाराजांच्या कथेमध्ये आपण पाहतो की हिरण्यकश्यपूने किती वेळा प्रल्हाद महाराजांना मारायचा प्रयत्न केला, पण प्रल्हाद महाराजांना वाचवण्यासाठी नरसिंहदेव कधीच प्रकट नाही झाले. न प्रकट होता सुद्धा प्रल्हादाचं रक्षण केलं जात होतं नरसिंहदेवांद्वारे. त्यामुळे परित्राणाय साधूनाम हे बाह्य कारण झालं, हे काही मुख्य कारण नाहीये. कारण प्रल्हाद महाराजांचं रक्षण प्रकट न होता सुद्धा भगवंत करत होते. पांडवांचं रक्षण भगवंत पृथ्वीवर होते तेव्हा, पण त्यांचं रक्षण केलं. द्रौपदीचे रक्षण प्रकट न होता केलं त्या ठिकाणी, त्यामुळे त्यासाठी प्रकट होण्याची गरज नाही. त्यानंतर विनाशायच्या दुष्कृताम, एखाद्या वाईट व्यक्तीला, पापी व्यक्तीला भगवंत प्रकटच झालं पाहिजे असं नाही आहे. प्रकट न होता सुद्धा भगवंत त्यांच्या शक्तीने सहज मारू शकतो. नरसिंहदेव प्रकट झाले हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी, पण नरसिंहदेवच प्रकट व्हायला पाहिजे होते अशी काही गरज नव्हती. कुठल्याही पद्धतीने हिरण्यकश्यपूला मारलं जाऊ शकत होतं, बरोबर. ऑफकोर्स त्याच्याकडे वेगवेगळे वर होते, पण समजा भगवंतांनी हृदयामध्ये त्याचं हृदय थांबवलं, धडधड धडधड करायचं, पेपरमध्ये बातमी आली, हृदयाच्या विकाराने
हिरण्यकशिपूचा मृत्यू, हो की नाही? आणि अनेक लोक वेगवेगळ्या कारणांनी मरतायत. पापी लोकांना मारण्यासाठी भगवंतांनाच यावं लागतं असं नाही. आणि धर्मसंस्थापनाही वेगवेगळ्या पद्धतीने भगवंत करू शकतात. पण पुढच्या श्लोकामध्ये मुख्य कारण भगवंतांच्या प्रकटीकरणाचं दिलेलं आहे. भौतिक जगतामध्ये, आध्यात्मिक जगतातनं भगवंत का प्रकट होतात? तर इथे 9व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. खूप महत्वाचा श्लोक आहे, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हे मुख्य कारण आहे. जन्म कर्मच मे दिव्यम. मे म्हणजे माझा जन्म आणि माझी कर्म हे कशी आहेत? दिव्य आहेत, आध्यात्मिक आहेत, या भौतिक जगाच्या पलीकडची आहेत. तुम्ही त्याला भौतिक नियमांमध्ये पाहू नका. भगवंत जेव्हा प्रकट होतात तेव्हा हे सर्व त्यांचे जन्म, त्यांचं प्रकटीकरण आणि त्यांचे जे कार्य आहेत ते सर्व दिव्य आहेत. एवं यो वेत्ति तत्वतः. आणि अशा प्रकारे जो व्यक्ती यो वेत्ति जाणतो, तत्वतः जसंच्या तसं भगवंतांची लीला जाणतो जो व्यक्ती, त्याच्या जीवनात काय होईल? त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति. अशा व्यक्तीसाठी त्यक्त्वा देहम, जेव्हा देह सोडल्यानंतर पुनर्जन्म नैति, अशा व्यक्तीला पुनर्जन्म या भौतिक दुःखमय जगामध्ये घ्यावा लागणार नाही. मग काय होईल? माम एती सह अर्जुन. हे अर्जुन, सह तो व्यक्ती, माम एती तो व्यक्ती माझ्या धामाला परत येईल. तो व्यक्ती भगवत धामाला परत जाईल त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामध्ये. हा देह सोडल्यानंतर त्यक्त्वा देहम, हा देह तो सोडावाच लागणार. तुम्ही भौतिक शरीराने तुकाराम महाराजांसारखे त्याला काय म्हणता येईल, त्याला एक्सेप्शन, काही काय म्हणतात एक्सेप्शनला मराठीमध्ये? अपवाद. काही अपवाद तुकाराम महाराजांसारखे आहेत, पण भगवंतांच्या नियमानुसार भौतिक शरीर त्यागून एखादा व्यक्ती त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामध्ये भगवत धामाला परत जाऊ शकतो. तर हे कधी? जेव्हा एवम यो वेत्ति तत्वतः, भगवंतांचं जन्म कर्म जे दिव्य आहेत ते आपण तत्वतः ऍज इट इज जेव्हा समजतो एका प्रामाणिक आचार्यांकडनं, तेव्हा व्यक्ती भगवंतांच्या धामाला परत जाईल. आणि यासाठी भगवंत प्रकट होतात की त्यांना विसरून या भौतिक जगतामध्ये जीवात्मे जे सुख उपभोगायचा प्रयत्न करतायत त्यातनं त्यांना फक्त दुःख मिळतंय. आणि ह्या दुःखमय प्रसंगामध्ये त्यांना समजत नाहीये की मी काय केलं पाहिजे. आणि मग ते काही सुख भोगायचा प्रयत्न करतात, आणि सुख आहे ते सुखासोबत दुःख आहे, कारण हे भौतिक जगत द्वंद्वांनी बनलेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे या भौतिक जगताच्या चक्रामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी आधिदैविक क्लेश आध्यात्मिक क्लेश आधिभौतिक क्लेश यामध्ये भरडला जातोय जीवात्मा. आणि या भौतिक अस्तित्वाला तो सत्य मानतोय, सर्व काही मानतोय, सर्वस्व मानतोय, आणि ह्यामध्ये तो सुख शोधायचा प्रयत्न करतोय. पण त्या जीवात्म्याला, म्हणजे आपल्याला, जेव्हा आपण जीवात्मा जीवात्मा म्हणतोय तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपली चर्चा होते. आपण प्रत्येक जण या भौतिक जगतामध्ये आहोत, कष्ट सोसत आहोत, म्हणजे आपण भगवंतांना विसरलेलो आहोत. इथे आपण अज्ञानामध्ये जे सर्व दुःखाचं मूळ कारण आहे आणि भगवंतांचं विस्मरण आहे, आपल्या खऱ्या स्वरूपाचं विस्मरण आहे, एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व, आत्मा, भगवंतांचा अंश, त्यांचा दास, याच्या विस्मरणामुळे आपल्या जीवनामधील सर्व कष्ट आहेत. म्हणून आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत श्री रामदास स्वामी महाराज सुद्धा म्हणतात, त्यांच्या करुणाष्टकांमध्ये ते प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करतात की अशा प्रकारे अनेक जन्म कष्ट सोसून या भौतिक जगतामध्ये भाजलेलो आहे. प्रभू रामचंद्रांना ते प्रार्थनेत म्हणतात, अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणसिण होतो धावरे धाव आता, भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीसी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही, रघुकुळ टिळकारे हित माझे करावे,
दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे तुझ विण मज वाटे सर्व संसार ओझे. अशा प्रकारे खूप सुंदर प्रार्थना ते करतात. प्रभू रामचंद्रांना म्हणतात, पुढे ते म्हणतात, जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी मजवर करुणेचा राघवा पूर लोटी. म्हणतात जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी. या भौतिक वासनांनी भौतिक सुख प्राप्त करायच्या इच्छाने जळत हृदय माझे, माझं हृदय जळतंय. हे काम वासनेने, क्रोधाने, त्यानंतर मत्सराने माझं हृदय जळत आहे. खूप त्रास हा जीवात्मा सहन करतोय. मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. मला तुमच्या कृपेशिवाय आता काहीही दुसरा उपाय उरलेला नाहीये. ते त्यांची व्यथा व्यक्त करतायत. रामदास स्वामी महान भक्त आहेत भगवंतांचे, पण आपल्या सर्वांना शिकवण्यासाठी ते आपल्याला सांगतात की अशी व्यथा आपण भगवंतांकडे व्यक्त करता आली पाहिजे. हे भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. या अतिशय क्षुल्लक आणि क्षणभंगूर अशा भौतिक गोष्टींचा मी स्वार्थ केला, पण आता माझी मती तुमच्या चरणांमध्ये लागली पाहिजे. तर मला काही माझ्या उद्धारासाठी काही माझ्या उद्धाराची काही आशा आहे. अशा वेळी विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. प्रभू रामचंद्र सांगतात की या भौतिक विषय वस्तूंचं कितीही सेवन केलं इंद्रियांद्वारे तरी त्यातनं सौख्य होणार नाही, त्यातनं खरा आनंद मिळणार नाही. तुझा विण रघुनाथा उखटे सर्व काही. म्हणून अशा प्रकारे जेव्हा आपण प्रभू रामचंद्रांच्या लीलांचं श्रवण करू या भावनेमध्ये की मी या भौतिक जगतामध्ये अडकलेलो आहे आणि भगवंतांना विसरून या भौतिक जगतातनं सुख प्राप्त करायचा प्रयत्न करत आहे, तेव्हा आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या किंवा भगवान श्रीकृष्णांच्या लीलांमधनं आपल्याला त्यांच्या प्रती आपलं जे हरवलेलं किंवा आच्छादित झालेलं जे आकर्षण आहे ते पुनर्जागृत होईल आणि आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने या जीवनामध्ये सुद्धा जीवन जगत असताना आनंद, समाधान आणि अतिशय दिव्य स्तराचा अनुभव होईल. तर याची कथा सुरू होते रामायणाची. ती जेव्हा एक राक्षसांच्या कुळामध्ये एक खूप महान राक्षस होता ज्याचं नाव होतं सुमाली. असा सुमाली राक्षस विचार करायचा की देव आणि राक्षस हे दोन नेहमी राहिलेले. जे आदितीचे पुत्र आहेत ते देव आहेत किंवा सूर आहेत आणि दितीचे पुत्र हे सर्व दैत्य किंवा राक्षस. तसं पाहायला गेलं तर या सर्व गोष्टी बाह्य दृष्टीने नाही पाहिल्या जात. त्यांचा विचार कसा आहे याच्या दृष्टीने देव कोण आणि राक्षस कोणाचा विचार होतो. पण सहसा पाहायला गेलं तर जे देव आहेत किंवा सूर आहेत ते भगवंतांनी नियुक्त केलेली कार्य भौतिक जगतामध्ये पार पाडतात, म्हणून त्यांना सूर म्हटलेलं आहे. एक भक्त म्हणतात की भगवान के सुर में सुर मिलाने वाले वो है सुर, भगवान के सुर में जो सुर नहीं मिलाते वो है असुर. तर अशा प्रकारचे जे दैत्य आहेत, जे राक्षस आहेत, वेगवेगळे आहेत हे, तरी पण एका कॅटेगरी मधले आहेत. तर ते अशा राक्षसांचा एक राजा होता, त्याचं नाव होतं सुमाली. आणि त्यांनी पाहिलं की सर्व राक्षस हे देवतांद्वारे प्रभावित किंवा देवतांद्वारे पराभूत झालेले आहेत आणि त्यांचं सर्व राज्य हरवलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर राक्षस एक मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यांच्या काय म्हणता येईल त्याला, भौतिक स्तर जर पाहिला, त्यांची शक्ती आणि त्यांच्या सिद्धी आणि त्यांचे जे काही राहण्याची ठिकाणं वगैरे आहेत ती देवतांच्या समान आहेत. जसं स्वर्ग लोकामध्ये देवता राहतात त्याचप्रमाणे राक्षसांकडे देवतांप्रमाणेच भौतिक स्तर त्यांचा देवतांप्रमाणे, पण ते बऱ्याच वेळा विध्वंस करणे, इतरांना त्रास देणे या सर्व कार्यांमध्ये गुंतले असल्यामुळे ते राक्षस. हा वैचारिक भेद आहे दोघांमध्ये, पण शक्ती आणि भौतिक स्तरावरती दोघं समान आहेत. तर सुमालीने पाहिलं की एकदा सर्व राक्षस हे पराभूत झालेले देवतांकडनं, आणि त्याला विचार येत होता मनामध्ये की आपल्या राक्षस कुळामध्ये सुद्धा शक्तिशाली इंद्रासारखा एखादा व्यक्ती पाहिजे किंवा एखाद्या दुसऱ्या देवतेपेक्षाही खूप शक्तिशाली एखादा व्यक्ती आपल्या राक्षस कुळामध्ये जन्माला पाहिजे. अशा प्रकारे सुमाली विचार करत असतो. तेव्हा त्या सुमालीची एक मुलगी असते, तिचं नाव
कैकशी, जी पुढे जाऊन रावणाची आई बनते. तर ही कथा रामायणात सांगितली गेलेली आहे. त्यांची पुत्री कैकशी हिला त्याने सांगितलं की तू एखाद्या महान ऋषींकडे जाऊन तू त्यांना विनंती करून त्यांच्याशी विवाह करून त्यांच्याद्वारे पुत्रप्राप्ती कर, आणि तेव्हा आपल्या कुळामध्ये एखादा एक महान राक्षस जन्माला येईल. मग अशा प्रकारे सुमाली तिच्या मुलीला सांगतो कैकशीला की तू जाऊन विश्रवा नावाचे जे एक महान ऋषी आहेत, खूप महान तपस्वी आहेत, खूप वर्ष तपस्या करत आहेत, त्यांच्यापाशी जाऊन त्यांना विनंती कर की तुम्ही मला तुमच्यापासून पुत्र हवे आहेत. तर अशा प्रकारे कैकशी जी खूप सुंदर होती ती त्या विश्रवा ऋषींकडे गेली आणि तिथे त्यांची कथा येते, त्यांचा डायलॉग होतो. विश्रवा ऋषी विचारतात तू कशासाठी आली आहे? ती म्हणते तुम्हीच सांगा, तुम्ही सर्व अंतर्ज्ञानी आहात. अशा प्रकारे तिच्याकडे पाहून विश्रवा, आणि ती म्हणते की तुम्ही एक ऋषी आहात, तुम्ही माझं इच्छा पूर्ण केली पाहिजे, तुम्ही खूप महान ब्राह्मण आहात, तुम्ही मला असं परतवू शकत नाही, माझी जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण केली पाहिजे. तेव्हा विश्रवा तिला स्वीकार करतात, पण ते म्हणतात की तू चुकीच्या वेळी माझ्याकडे आलेली आहेस, त्यामुळे तुझे जे पुत्र होतील ते अतिशय भयानक, बीभत्स, क्रोधी आणि विध्वंसक वृत्तीचे आणि मांस आणि रक्तासाठी आसुसलेले असे भयानक असे राक्षस जन्माला येतील तुझ्या पोटी. तेव्हा कैकशी खूप चिंतातूर होते आणि त्यांना म्हणते की नाही असं कसं, तुम्ही काहीतरी विचार करा आणि ह्याच्यातनं काहीतरी आपल्याला सोल्युशन निघेल, ह्याच्यातनं काहीतरी आपल्याला उपाय शोधून त्याद्वारे चांगली मुलं झाली पाहिजे, आपल्याला अतिशय छान चांगल्या गुणांचे, सर्वांची प्रेमाने वागणारे. तर जेव्हा विश्रवा म्हणाले ठीक आहे, तुझे पहिले 3 जे अपत्य होतील ते खूप भयानक असे राक्षस असतील, पण जो शेवटचा पुत्र होईल तो भगवंतांचा एक महान भक्त असेल. अशा प्रकारे ते तिला वरदान देतात आणि त्यानंतर कैकशीच्या पोटी हे 4 बंधू भगिनी जन्माला येतात. सर्वात मोठा त्याचं नाव आहे रावण. त्याचं पहिलं नाव आहे दशग्रीव. सर्वप्रथम तो जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याला जन्मतःच त्याला 10 शिर होते आणि 20 हात होते, असं वर्णन आहे रामायणामध्ये. अतिशय भयानक, आणि जन्मतःच त्याच्या तोंडातून आगीचे डोम उसळत होते, त्याचे डोळे असे लाल रक्तरंजित पूर्णपणे, आणि क्रोधी अतिशय रागीट स्वभावाचा असा तो पुत्र जन्माला आला. आणि त्याचं नाव ठेवलं गेलं दशग्रीव, ज्याला 10 डोकी आहेत. आणि दुसरा पुत्र जन्माला आला, तो जन्मतःच अतिशय भयानक अशा मोठ्या आकारात विस्तार झाला, त्याचा विस्तृत झाला, खूप मोठा आकार त्याने ग्रहण केला आणि तो सगळीकडे विध्वंस करू लागला आणि सर्व प्राणी मात्रांना, मनुष्यांना मारून त्यांना तो खाऊ लागला. त्याचं नाव होतं कुंभकर्ण. आणि तिसरी जी कन्या होती ती अतिशय बीभत्स, भयानक अशी आणि अतिशय रुद्र आणि उग्र असं रूप तिचं, मोठी मोठी नख आणि मोठे दात आणि अकराळ विकराळ चेहरा, अशा प्रकारच्या रूपामध्ये ती जन्माला आली, शूर्पणखा. आणि चौथा पुत्र जो विभीषण, अतिशय नम्र, अतिशय सोज्वळ, अतिशय प्रामाणिक स्वभावाचा, भगवंतांचा महान भक्त, नेहमी प्रभू रामचंद्रांच्या नावाचा जप करणारा असा विभीषण चौथा पुत्र जन्माला आला. त्यांच्या जन्मानंतर जे विश्रवा ऋषी होते त्यांचा दुसरा अजून एक पुत्र, ज्याचं नाव कुबेर, जो देवतांचा काय म्हणता येईल त्याला, खजिनदार, देवतांच्या संपत्तीचं संरक्षण करणारा सावकार किंवा खजिनदार जे काही आहे ते. तर कुबेर हा तसं पाहायला गेलं तर रावणाचा सावत्र भाऊ, विश्रवांच्या दुसऱ्या एका पत्नीपासून त्याचा जन्म झालेला तो कुबेर, त्याच्या अतिशय ऐश्वर्यशाली अशा महान जो त्याचं विमान होतं, पुष्पक विमान, त्यामध्ये बसून विश्रवा ऋषींना भेटायला आला. आणि ते पुष्पक विमानाचंही वर्णन आहे. खूप ते विमान म्हणजे असं छोटं नव्हतं आपल्यासारखं 180 सीटाचं किंवा बोईंग मोठं थोडं 400 सीट बसणार, नाही, खूप मोठं विमान होतं ते पुष्पक विमान. आणि त्या विमानामध्ये मोठी मोठी घरं होती, बगीचे होते, तलाव होते, सुंदर फुलबागा होत्या, फळबागा होत्या. अशा प्रकारे खूप मोठं असं ते पुष्पक विमान, ऐश्वर्यशाली विमान, जे मंत्राद्वारे आणि मनाच्या इच्छेद्वारे उडू शकत होतं. अशा प्रकारची टेक्नॉलॉजी तेव्हा होती, जी आपल्याला आता अज्ञात आहे, आपल्याला माहिती नाही. बऱ्याच वेळा आपण अशी वर्णन ऐकतो तेव्हा असं कधी असतं का, असं आपल्याला वाटतं. पण आपण पाहतो बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नव्हत्या, अशा सुद्धा होईल.
मी पुण्यात बसलेलो आहे, आपण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले आहे आणि आपण असा क्लास चर्चा करू आणि तुम्ही सर्वजण ऐकाल असं वाटलं होतं का 100 वर्षापूर्वी कोणाला? नव्हतं वाटलं. असं सुद्धा होईल, हे असं कसं शक्य आहे? असं शक्यच नाही. अशाच प्रकारे बऱ्याच वेळा आपण आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये झापड लावून गोष्टी पाहतो, की आत्ता मला जे दिसते, आत्ता मला जे पाहायला मिळते, माझ्या इंद्रियांद्वारे जे समजते तेच अस्तित्वात आहे फक्त. ह्याच्या पलीकडे काही दुनिया असूच शकत नाही. हे अतिशय काय म्हणता येईल त्याला, नॅरो माइंडेडनेस, संकुचित विचार शक्ती आहे ही, संकुचित विचार करण्याची आहे. पण शास्त्रांद्वारे जे ज्ञान दिले जाते आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी आता विज्ञान प्रूव्ह करते, वेगवेगळ्या गोष्टी त्यांना समजतात, अरे हा हे शास्त्रात सांगितलेलं हे बरोबर आहे. अनेक गोष्टी आहेत अशा, म्हणजे अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो, तिथे चर्चेचा विषय नाही. पण अशा प्रकारचं महान मोठं पुष्पक विमान घेऊन तिथे कुबेर आला आणि त्याला पाहून कैकशीला वाटू लागलं की अरे हा किती धनवान आहे, किती ह्याच्याकडे पैसे आहेत, किती त्याच्याकडे वैभव आहे, किती ऐश्वर्य आहे, आणि माझी मुलं पहा ह्यांच्याकडे काहीच नाही. जसं एका सावत्र आईला सावत्र मुलाबद्दल तिच्या मनामध्ये असूया असते किंवा एक प्रकारचा मत्सर असतो, तसं तिच्या हृदयात प्रकट झाला आणि ती म्हणू लागली तिच्या मुलांना, बघा बघा तुमच्या सावत्र भावाकडे किती धन आहे, किती ऐश्वर्य आहे, तुम्ही काय करताय? तर अशा प्रकारे कैकशीद्वारे काय म्हणता त्याला उद्युक्त केल्यामुळे तिन्ही भावांनी ठरवलं की आपण खूप तपस्या करायची. आणि मग रावण, कुंभकर्ण आणि विभीषण तिघेही वनामध्ये जाऊन खूप घनघोर तपस्येला त्यांनी सुरुवात केली. असं वर्णन आहे की 10,000 वर्ष त्यांनी तपस्या केली, कारण ते त्रेतायुग होतं. रामायणाची कथा ही खूप जुनी आहे. आजकाल लोक म्हणतात की अरे महाभारत, बरेच लोक महाभारताचं वेळ बरोबर सांगतात, जे मॉडर्न काय म्हणता येईल त्याला आर्किओलॉजिस्ट म्हणा किंवा जे इंडॉलॉजिस्ट आहे वगैरे, जे आधुनिक पद्धतीने शास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न करतात. तर बऱ्याच वेळा काही जण महाभारताची वेळ योग्य सांगतात, 5,000 वर्ष, जी शास्त्रानुसार सुद्धा योग्य आहे. पण रामायणाची तारीख सांगताना ते गडबडून जातात, समजत नाही त्यांना नक्की रामायण ह्याचा इतिहास आहे, भगवान रामचंद्रांचं प्रकटीकरण पृथ्वीवरती कधी झालेलं. तर शास्त्रामध्ये याचं वर्णन आहे की ह्याच्या 4 दिव्य युग आधी 24व्या दिव्य युगामध्ये, आता 28वे दिव्य युग चालू आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मनू असतात, 14 मन्वंतर. एक मनू राज्य करतो एका मन्वंतरासाठी, आणि एका मनूच्या राज्यामध्ये 71 दिव्य युग असतात, 71. आणि एक दिव्य युग म्हणजे 4 युगांचा जो काय म्हणता येईल त्याला संग्रह आहे. 4 युगांचं जे ड्युरेशन आहे, जो समय वेळ आहे, म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, हे 4 युग मिळून कलियुगच आहे 4,32,000 वर्षांचं. हे सगळं वर्णन श्रीमद भागवतामध्ये विस्तृत स्वरूपात देण्यात आलेलं आहे 5व्या स्कंदामध्ये. आणि कलियुगाचे दुप्पट आहे ते द्वापारयुग, त्याच्या तिप्पट आहे त्रेतायुग कलियुगाच्या, आणि कलियुगाच्या चौपट सत्ययुग. असे 4 युग मिळून जवळपास 43,20,000 वर्षाचा कालावधी होतो. हेच महाभयानक वेळ आहे, ही सुद्धा एकदम प्रचंड वेळ आहे. 43,20,000 वर्ष हे एक दिव्य युग झालं. अशी 71 दिव्य युग एका मनूच्या कालखंडात असतात, आणि अशी 14 मनू ब्रह्मदेवाच्या एका दिवसात आहेत फक्त. आणि हे ब्रह्मदेवांचं आयुष्य आहे, अतिशय खूप मोठं, करोडो 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 वर्षाचं. तर ब्रह्मदेवाच्या 51व्या वर्षातल्या पहिल्या दिवसामधल्या जे 14 मनू आहेत, त्यातल्या 7व्या मनूतल्या जे 71 दिव्य युग आहेत, 7व्या मनूच्या कालखंडातले, ते 71व्या दिव्य युगातलं 28वं दिव्य युग आता चालू आहे. आणि प्रभू रामचंद्र पृथ्वी तलावर आले होते ते 24व्या दिव्य युगामध्ये. 4 दिव्य युग ह्याच्या आधी, म्हणजे एक दिव्य युग हे 43 लाख वर्ष आहेत, म्हणजे 4 दिव्य युग म्हणजे जवळपास 2 करोड वर्ष अंदाजे. एक्झॅक्ट आपण काढू शकतो कालखंड किती आहे तो, पण जवळपास 2 करोड वर्षांपूर्वी पृथ्वीवरती प्रभू रामचंद्रांचं अवतरण झालं होतं. आणि तेव्हापासनं दिलेलं हे ज्ञान परंपरेने इथपर्यंत येत आहे. एवढी जुनी प्रभू रामचंद्रांची कथा आहे शास्त्रांनुसार. मॉडर्न लोक काही सांगतात, 5,000 वर्षापूर्वी, 7,000 वर्षापूर्वी, महाभारतापूर्वी 2,000 वर्ष रामचंद्र आले होते, काही सांगतात वेगवेगळ्या त्यांच्या अंदाजानुसार. पण आपण पाहिलं की आपले इंद्रिय प्रत्यक्ष आणि अनुमान आपल्याला पूर्ण ज्ञान देऊ शकत नाहीत, म्हणून आपण शब्द प्रमाणाचा स्वीकार करतो. तर अशा प्रकारे तेव्हाच्या त्रेतायुगामध्ये हे सर्व 3 बंधू तपस्येला बसले की आता तपस्या करायची. आणि 10,000 वर्ष काही न खाता, काही न पिता, एका पायावर उभं राहून या 3 भावांनी खूप भयानक घनघोर अशी तपस्या केली. आणि रावण त्यातल्या त्यात खूप भयानक तपस्या करत होता, खूप अघोरी अशी तपस्या करत होता. प्रत्येक 1000 वर्षांनंतर तो त्याचं एक जे शिर आहे ते छाटून टाकायचा. अशा प्रकारे 9,000 वर्ष रोडली, त्याने 9 शिर छाटले होते. आणि 10,000 वर्ष पूर्ण झाले तपस्या करून, आणि आता तो 10वं शिर त्याचं उडवणार तलवारीने, तेवढ्या तिथे
साक्षात ब्रह्मदेव प्रकट झाले त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन, आणि ब्रह्मदेव त्यांना विचारत होते की आता तुम्हाला काय काय वरदान पाहिजे. ब्रह्मदेव त्यांना विचारू लागले. तेव्हा रावणाने ब्रह्मदेवांना वरदान मागितलं की मला अमर बनवा, मला अमर व्हायचंय. सर्व तुम्ही पाहाल या राक्षस किंवा दैत्य जे आहेत, जसं हिरण्यकशिपू दैत्य कुळात, या सर्वांचा एकच इच्छा आहे, मला अमर व्हायचंय. हिरण्यकशिपू सुद्धा जेव्हा ब्रह्मदेवांना प्रसन्न करतो तेव्हा हिरण्यकशिपू म्हणतो मला अमर व्हायचंय. बरोबर. रावण सुद्धा ब्रह्मदेवांना म्हणतोय मला अमर व्हायचंय. पण त्यांना एक समजत नाही की ज्या ब्रह्मदेवांना प्रसन्न केलंय ते ब्रह्मदेव सुद्धा स्वतः अमर नाही आहेत. हे ब्रह्मांडाचं जे कालखंड आहे, जो आयुष्य आहे, तोच ब्रह्मदेवाचं आयुष्य. आपण पाहिलं अतिशय मोठं आहे ब्रह्मदेवांचं जीवन, पण शेवटी मृत्यू आहे. शेवटी म्हणजे त्यांचं आयुष्य संपणार आहे. आपल्यासारखा मृत्यू नाही ब्रह्मदेवांना. बहुतेक ब्रह्मदेव या ब्रह्मांडाचा कालखंड झाल्यानंतर ते भगवत धामाला परत जातात, शुद्ध होऊन भगवंतांच्या भक्तीने. खूप वरच्या स्तरावरती आपल्यापेक्षा. पण त्यांना सुद्धा या भौतिक जगतातील त्यांच्या अस्तित्वाला अंत आहे. पण ही जी आसुरी प्रवृत्ती आहे, राक्षसी प्रवृत्ती आहे, ज्यांना वाटतं की या भौतिक जगतात जे भौतिक आयुष्य आहे, जे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, पण त्याला मी नित्य बनवून या भौतिक जगतातले भोग, भगवंतांची मला काही घेणं देणं नाही, विष्णूंशी काही घेणं देणं नाही, मला माझ्या भोगांशी घेणं देणं आहे. मला मी कसा काय माझ्या आयुष्यात सुखी होऊ शकतो या भौतिक जगतामध्ये, फक्त त्याच्याशी माझं घेणं देणं आहे. हा विचार म्हणजे राक्षसी विचार, आसुरी विचार, दैत्यांचा विचार आहे. त्यामुळे तुम्ही पाहाल जेव्हा भगवंत त्यांच्या भक्तांसमोर प्रकट होतात, जेव्हा ध्रुव महाराज तपस्येला गेले होते, 6 महिन्यात त्यांनी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतलं, तेव्हा त्यांची सावतराई, तिथे सुद्धा अशीच परिस्थिती आहे. सावतराई आणि मुलाचं हे झालेलं आहे. इथे सुद्धा कैकशीला वाटू लागलं, अरे माझ्या सावत्र मुलाकडे एवढे, माझ्या मुलाकडे का नाही. तिथेही तसंच झालं. सुरुचीने सावत्र मुलाला रागवून हाकलून दिलं त्याच्या वडिलांच्या मांडीवरून, आणि मग सुनीतीकडे जाऊन रडत होता ध्रुव. सुनीती म्हटली, तुझ्या दुःखाला फक्त भगवंत तुला प्रेम देऊ शकतात. मी तर एक क्षुल्लक या भौतिक जगतातली आई आहे, पण अशा हजारो लाखो मातांचं प्रेम भगवान विष्णू तुला देऊ शकतात. तर ध्रुव महाराजांनी विचारलं, कुठे विष्णू? ती म्हणाली, संतांना, साधू संतांना विष्णू हे जंगलामध्ये मिळतात, वनामध्ये मिळतात. मग ध्रुव महाराज वनात गेले. त्यांनी 6 महिने तपस्या केली. मोठी कथा आहे श्रीमद भागवतात. त्यांना इच्छा होती की त्यांना त्यांच्या पणजोबांपेक्षा मोठं राज्य हवंय, ब्रह्मदेवांपेक्षा मोठं राज्य हवंय. त्यांची सुद्धा अशी इच्छा होती, पहा, ब्रह्मदेवांपेक्षा मोठं राज्य हवंय. यांना सुद्धा ब्रह्मदेवांना मागतात मला, पण त्यांची इच्छा ही दुसऱ्यांना दुःख पोहोचवण्यासाठी नव्हती. आणि जेव्हा भगवान विष्णूंकडे गेले, हा फरक आहे, भगवान विष्णूंकडे ते गेले, तेव्हा भगवान विष्णू जेव्हा प्रकट झाले समोर, तेव्हा ध्रुव महाराज म्हणू लागले की अरे, मी तर काचेचे तुकडे शोधण्यासाठी बसलो होतो, मला तर आता हिरा मिळाला तुमच्या स्वरूपात. ध्रुव महाराज सुंदर प्रार्थना म्हणतात, स्थानाभिलाषी तपसी स्थितोहम त्वां प्राप्तवान देव मुनींद्र गुह्यम काचन विचिन्वन अपि दिव्य रत्नम स्वामीन कृतार्थोस्मि वरम न याचे. स्थानाभिलाषी तपसी स्थितोहम, खूप मोठं स्थान प्राप्त करण्यासाठी मी तपस्येला बसलो. त्वां प्राप्तवान देव मुनींद्र गुह्यम, पण आता मी तुम्हाला प्राप्त केलेलं आहे. आणि तुम्ही कशा आहात? देव मुनी इंद्र गुह्यम, तुम्ही देव मुनी इंद्र यांच्या सर्वांसाठी गुह्य आहात, अप्राप्य आहात, पण तुम्हाला मी प्राप्त केले. आता काचन विचिन्वन अपि दिव्य रत्नम, काचेचे फुटलेले तुकडे शोधण्यासाठी मी धडपड करत होतो. ब्रह्मदेवांपेक्षा मोठ्या राज्याला ध्रुव महाराज म्हणतात काचेचे फुटलेले तुकडे, अपि दिव्य रत्न, आता मला दिव्य रत्न प्राप्त झाले तुमच्यासारखं. आणि भौतिक जगतामध्ये कितीही कुठलीही मोठी गोष्ट प्राप्त केली तरी शेवटी ती नश्वर आहे. भगवंतांची जे नातं आहे आपलं नित्य, ते जेव्हा एकदा स्थापित होईल तेव्हा ते नित्य आनंद देणार आहे. म्हणून म्हणतात अपि दिव्य रत्न स्वामीन कृतार्थोस्मी वरम न याचे. तुम्ही आता मोहित करू नका मला, मला कुठलाही वर विचारायला सांगू नका, कारण आता मी तृप्त झालेलो आहे तुमच्या दर्शनाने, मला इतर कुठलीही गोष्ट नको. आता फरक पहा, हे ध्रुव महाराजांचे विचार आहेत. आणि इथे रावण, विष्णू सुद्धा नाही आहेत, विष्णूंप्रती तर त्यांना खूप मत्सर आहे, द्वेष आहे. ते ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेवांना म्हणतो मला अमर बनवा. ब्रह्मदेव म्हणतात माफ करा, इम्पॉसिबल, कारण मीच अमर नाहीये, मी तुला काय अमर बनवू. बरोबर. मग रावण विचार करायला लागतो, जसा हिरण्यकशिपूने विचार केला, मला इथं मरण नको, तिथं मरण नको, तिथं मरण नको, इथं मरण नको. मग रावणाने विचार केला की मग मला असं वरदान द्या की मला कुठल्याही देवतेकडनं मृत्यू येणार नाही, कुठल्याही किन्नराकडनं, कुठल्याही विद्याधराकडनं, कुठल्याही चारणाराकडनं, कुठल्याही राक्षसाकडनं, कुठल्याही ह्याच्याकडनं त्याच्याकडनं त्याच्याकडनं, सगळी नाव घेतात. म्हणतात पण मनुष्याचं नका नाव घेऊ, त्याने माझी इज्जत थोडी खराब होईल. रावण म्हणतो
असा नका वर देऊ की मनुष्याकडनं मला वध नाही होणार. मनुष्य काय मला मारणार, मनुष्याकडनं थोडी माझा मृत्यू होणार. हे म्हणजे असं झालं की आपण एखाद्याला म्हटलं की मला सगळे वर द्या, आणि असाही वर द्या की एखाद्या मुंगीमुळे मी चेपला नाही गेलो पाहिजे, मुंगीच्या पायाखाली. असं रावणाला वाटत होतं. मनुष्य, अरे ते मुंगीपेक्षा क्षुल्लक आहे ना, अतिशय छोटी जमात आहे. पण तसं पाहायला गेलं तर आहे सुद्धा, राक्षसांकडे खूप शक्ती. त्यामुळे रावणाला वाटायचं की हे मनुष्य म्हणजे हे तुच्छ, त्यामुळे माझा अपमान करू नका, की मनुष्यांद्वारे सुद्धा तुझा मृत्यू होणार नाही असं सांगून माझा अपमान करू नका, त्या मनुष्याचं नाव इथे नका घेऊ. अशा प्रकारे त्याने वरदान मागितलं आणि ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु, जशी तुझी इच्छा तथा अस्तु. मग वेळ आली कुंभकर्णाची. ब्रह्मदेव म्हणाले कुंभकर्ण तुला काय वर हवाय? आणि कुंभकर्ण विचार करू लागला आता मी काय मागू, आणि तू आता बोलणार तेवढ्यात सर्व देव ब्रह्मदेवांपाशी आले आणि म्हणू लागले ब्रह्मदेव त्या रावणाला एवढा मोठा वर दिला तुम्ही, आता कुंभकर्ण तर रावणापेक्षाही भयानक शक्तिशाली आहे, खूप मोठा आहे, काही वर नसताना तो एवढा विध्वंस करतोय, एवढ्या लोकांना मारतोय, एवढ्या लोकांना खाऊन टाकतोय आणि रक्त आणि मांसासाठी हापापलेला आहे. तुम्ही त्याला कुठलाही वर देऊ नका, कुठलाही वर द्यायच्या आधी विचार करा, तुम्ही इथनं अप्रकट व्हा, निघून जा, त्याला वरदान देऊ नका. मागे लागू लागले ते ब्रह्मदेवांच्या, नको नको त्याला नका देऊ, तो आधीच एवढा भयानक आहे, अशा प्रकारे. पण ब्रह्मदेव म्हणाले की नाही, त्याने खूप तपस्या केली, मला वरदान तर द्यावंच लागेल. सर्व देव त्यांच्या पाया पडू लागले, नको, आधीच खूप विध्वंस करतायत हे, यांना शक्ती मिळाली अजून तर खूप विनाश होईल, महाभयंकर विनाश होईल. मग ब्रह्मदेवांनी एक चतुराई केली. ते म्हणाले सरस्वती देवीला, त्यांच्या पत्नींना म्हणाले की हे सरस्वती देवी, तुम्ही वाक देवता आहात, तुम्ही या कुंभकर्णाच्या जिभेवरती प्रकट होऊन यू ट्विस्ट हिज टंग, त्याची जिभेतनं तुम्हाला माहिती आहे काय करायचंय, तुम्ही ज्ञाता आहात, असं म्हणून ब्रह्मदेवांनी सरस्वतींना सांगितलं की तुम्ही जा. आणि तेव्हा ब्रह्मदेव कुंभकर्णाकडे वळाले आणि म्हणाले हे कुंभकर्ण, तुला काय हवंय माग. तेव्हा कुंभकर्ण विचार करत होता आता मी काय मागणार, तेवढ्या त्याच्या तोंडातनं शब्द बाहेर पडले, मला झोपायचंय. आणि ब्रह्मदेव लगेच म्हणाले तथास्तु. आणि सरस्वती देवी निघून आल्या परत, आणि कुंभकर्णाला समजेना मी काय बोललो हे. म्हटले मला झोपायचंय. ते म्हटले 10,000 वर्ष न खाता न पिता न झोपता एका पायावर उभारून मी तपस्या केली, आणि कशासाठी? झोपण्यासाठी. ते म्हटले नाही 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 नाही, मला असं नको. ब्रह्मदेव म्हटले मी देऊन टाकलं वर, आता तथास्तु म्हटलेलं आहे. तर कुंभकर्ण म्हणाला नाही नाही, असं नाही होऊ शकत. ब्रह्मदेव म्हणले ठीक आहे, मी सांगतो, तू वर्षातनं एक दिवस उठशील आणि खूप भोजन करशील, तुला खायला आवडतं ना, खूप भोजन करशील आणि परत झोपी जाशील. अशा प्रकारे कुंभकर्णाला वरदान देण्यात आलं. त्यानंतर विभीषणाची वेळ आली आणि विभीषणाने दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना विनंती केली की हे ब्रह्मदेव, तुम्ही मला असा वर द्या की मी नेहमी धर्माच्या मार्गावरती जीवन व्यतीत करेन आणि नेहमी मी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना, भगवान विष्णूंना, भगवान रामचंद्रांना स्मरण करेन, कधीही माझ्याद्वारे त्यांचं विस्मरण होऊ नये असं वरदान तुम्ही मला द्या, आणि मी नेहमी माझ्या जीवनामध्ये धर्माचरण करेन, कधीही चुकीच्या मार्गाने जाणार नाही असं मला वरदान द्या. आणि ब्रह्मदेव विभीषणाला सुद्धा तथास्तु म्हणाले आणि तिथनं ब्रह्मदेव अप्रकट झाले. त्यानंतर रावणाला अजून एक 5-10 मिनिटं आपण चर्चा करू आणि थांबू. थोडा आपला सुरुवातीला वेळ गेला काही महत्वाच्या चर्चांमध्ये, त्यामुळे मी जितका प्लॅन केला होता तितका कदाचित तिथपर्यंत जाणार नाही आपण, पण मधल्या काही गोष्टी चर्चा करून आपण तिथे थांबू. ठीक आहे, अजून एक 5-7 मिनिटं, 9:30 पर्यंत. ओके, अनम्यूट केलेलं आहे, मला वाटलं कोणीच काही चालेल चालेल मला वाटलं चालेल ना. ओके ओके चालेल चालेल, ओके, घ्या घ्या. सगळे म्यूट होते, मला वाटलं काय कोणीच बोलत नाही, लवकर उशीर झालाय, लवकर संपवा म्हणतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे वर प्राप्त झाल्यानंतर रावणाने अजून महाभयानक हाहाकार चालू केला आणि खूप गर्विष्ठ होऊन त्याने सर्व ब्रह्मांडातील देवी देवता आणि इतर सर्व विद्याधर, चाणर, किन्नर आदी जे काही रहिवासी आहेत उच्च लोकांमधले, त्यांच्या सर्वांमध्ये हाहाकार माजवला, खूप विध्वंस करायला सुरुवात केली. आणि त्याला जेव्हा समजलं की ही कुबेराचं जे राज्य आहे लंका, ती पूर्वी एकेकाळी राक्षसांकडे होती आणि नंतर कुबेराने ते प्राप्त केली होती, तेव्हा रावणाने तिथे संदेश पाठवला की आजच्या आज लंका रिकामी करा, नाहीतर आम्ही सैन्य घेऊन येतोय युद्ध करण्यासाठी.
आणि कुबेरला समजलं की रावणाकडे आधीच एवढी शक्ती आहे आणि एवढा तो विचित्र क्रूर असा एक व्यक्ती आहे, राक्षस आहे. तेव्हा कुबेराने तिथनं पळ काढला आणि जाताना रावणाने त्याच्यावर आक्रमण करून त्याचं पुष्पक विमानही सुटलं कुबेरांकडे. आणि अशा प्रकारे लंकेवरती जी अतिशय धनधान्याने समृद्ध अशी एक असं एक राज्य होतं, ते त्याच्यावरती रावणाने पूर्णपणे कब्जा केला आणि तो तिथे राहू लागला लंकेमध्ये. अशा प्रकारे जेव्हा व्यक्तीला भौतिक समृद्धी प्राप्त होते या भौतिक जगतातल्या गोष्टींची, धन असो किंवा पैसा असो, प्रॉपर्टी असो, किंवा त्याचं जे नाव आहे, फेम आहे, ज्याला काय म्हणतात, प्रसिद्धी, किंवा त्याची शक्ती असेल, शारीरिक शक्ती, अशा प्रकारे जेव्हा भौतिक समृद्धी एका व्यक्तीला खूप मोठी प्राप्त होते त्याच्या योग्यतेशिवाय, तेव्हा त्या भौतिक संपत्तीमुळे त्या व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रकारचा गर्व निर्माण होतो, जो एक षड्रिपू मधला एक आहे. काम, क्रोध, लोभ, मद मद दंभ किंवा गर्व हा त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये निर्माण होतो. आणि त्या गर्वामध्ये, त्या दंभामध्ये तो व्यक्ती पूर्णपणे आंधळा होऊन स्वतःच्या भोगासाठी, स्वतःच्या सुखासाठी काहीही करायला तयार होतो. मग तो काहीही मागे पुढे पाहत नाही, काय योग्य काय योग्य, पूर्णपणे आंधळा होऊन. आणि अशीच परिस्थिती रावणाची झाली. त्याला ते पुष्पक विमान मिळालं, बंदर के हात में तलवार ज्याला म्हणतात. तुमची योग्यता नाहीये आणि अशी एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली, एखाद्या माकडाला एखादी बंदूक दिली AK-47, तर तिथे कोण शांततेत राहू शकेल? तीच AK-47 एखाद्या सैनिकाकडे तो व्यवस्थित घेऊन उभारलाय, सर्वांना वाटतं की हा माझी सुरक्षा करण्यासाठी. पण अशीच एखादी भौतिक स्थिती एखाद्या व्यक्तीकडे गेली, त्याची योग्यता नाहीये ती वापरण्याची, तेव्हा तो विध्वंस करतो, जे आपण आजही पाहतोय समाजामध्ये. जसं रावणाच्या हातात एवढं मोठं साम्राज्य लागलं, एवढी मोठी लंका लागली किंवा पुष्पक विमान लागलं, तसंच आज आपण पाहतोय अनेक लोकांच्या हातामध्ये अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, ज्यांची ती वापरण्याची योग्यता नाहीये. साधं सोपं उदाहरण आपल्या सर्वांच्या हातात आहे, स्मार्टफोन, करेक्ट, त्याच्यामध्ये इंटरनेट आहे, कर लो दुनिया मुठ्ठी में, सगळं एका ठिकाणी आहे, एक बटन दाबलं तर सगळं उघडत आहे. त्याच्यावरती सोशल मीडिया आहे एवढी मोठी, त्याच्यावरती वेगवेगळे मेसेंजर ऍप्स आहेत एकमेकांना मेसेज पाठवण्यासाठी, आणि सगळ्या जगातले त्यांचे मित्र आहेत भरपूर ऑनलाईन. माझे 600 मित्र आहे, माझे 800 मित्र आहे, माझे 2000 मित्र आहे, बरोबर. आणि अशा प्रकारे एक प्रकारची समृद्धी, एक प्रकारची सिद्धी त्या व्यक्तीला प्राप्त होते. आणि प्रत्येकाला त्याचं मत नोंदवायची आता सोय आहे वेगवेगळ्या ऑनलाईन सोशल मीडियावरती किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्स वरती, इकडे तिकडे म्हणा, एवढी सगळी सोय आहे. पण त्या व्यक्तीकडे काहीतरी सबस्टॅन्शियल, काहीतरी देण्यासाठी योग्य वस्तू असली पाहिजे जेव्हा तो बोलेल. पण हे म्हणजे तुमच्याकडे काही सबस्टॅन्शियल नाही. सबस्टॅन्शियलला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? एक्झॅक्ट नाही, त्याला ट्रान्सलेशन काय म्हणतात सबस्टॅन्शियलला? लाभदायक एखादी गोष्ट म्हणता येईल आपल्याला. काही लोकांना त्याच्याने लाभ होईल अशा गोष्टी खूप कमी लोकांकडे आहेत. पण प्रत्येकाकडे व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, आणि ह्याचा एवढा वापर, एवढा वेळ, एवढी शक्ती, एवढी चेतना त्याच्यामध्ये वाया जाते लोकांची, आणि ज्याद्वारे काहीही प्राप्त होत नाही. तर हे अशा प्रकारचं आहे, जिथे ज्याला म्हटलं जातं बंदल के हात में तलवार आहे, बंदल के हात में बंदूक, की तुमच्याकडं जगाला किंवा तुमच्या स्वतःसाठी लाभदायक अशी कुठलीच गोष्ट नाहीये, पण तुमच्याकडे एखादी सिद्धी किंवा समृद्धी दिली गेली आणि जिचा योग्य वापर करण्याची बुद्धी तुमच्यात नाही. मग आपण आता पाहतो की कशा प्रकारे तरुण लोक या मोबाईलवरती, लॅपटॉपवरती गेम खेळण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जुगार आजकाल खूप प्रसिद्ध होत चाललेत. हे खेळा, ते खेळा, माझी टीम बनवा, तुझी टीम बनवा. त्याच्यात तरुण युवक त्यांचा इतका वेळ वाया घालवत आहेत, इतकी शक्ती वाया घालवत आहेत, जी ते अनेक चांगल्या गोष्टींसाठी वापरू शकले असते. हे असंच आहे, जसं रावणाच्या हातात लंका आणि पुष्पक विमान पडलं, जी शक्ती त्याला प्राप्त झाली योग्यतेशिवाय, ते तसं झालेलं आहे. ही तुमची वृत्ती व्यवस्थित नाही आहे, तुमच्यावरती व्यवस्थित संस्कार नाही आहेत, तुम्हाला जीवनाचा अर्थ माहिती नाही आहे, पण तुमच्याकडे संसाधनं खूप आहेत, तुमच्याकडे सोयी खूप आहेत, तुमच्याकडे सुविधा खूप आहेत. मग त्याचा अयोग्यच वापर ती व्यक्ती करणार, कारण त्याचा वापर कसा करायचा हे त्या व्यक्तीला माहित नाहीये. फक्त संसाधनं असणं म्हणजे आपण प्रगत झालो हे चुकीचं आहे.
त्याचा वापर कसा केला पाहिजे हेही समजलं पाहिजे. ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याचा अयोग्य वापर होऊन तुमची अधोगती होत राहणार, समाजाची आणि एखाद्या व्यक्तीची. आणि हेच रावणाचं झालं, त्याची अधोगती झाली. गर्वाने, दंभाने तो इतका वेडापिसा झाला की तो पुष्पक विमान घेऊन इकडे तिकडे फिरायचा. आणि असाच एकदा फिरत 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 हिमालयामध्ये आला रावण. आणि हिमालयामध्ये पुष्पक विमानातनं फिरत असताना तो हिमालयाची सौंदर्य पाहत होता सर्व विमानातनं. आणि तेव्हा विमानातनं हिमालय पाहत असताना त्याच्या नजरेस एक अतिशय सुंदर युवती त्या हिमालयामध्ये एका टेकड्यावरती तपश्चर्या करताना दिसली. ती ध्यान अवस्थेमध्ये बसून अतिशय गंभीर अशा मुद्रेमध्ये ओम उच्चार करत तपश्चर्या करत होती. तेव्हा रावण अतिशय उत्सुक झाला. तो म्हटला, एवढ्या मोठ्या घनदाट हिमालयाच्या अरण्यामध्ये ही कोण युवती आहे, तरुण सुंदर युवती, आणि अशी वल्कल घालून तपस्या करते. तेव्हा रावण त्या पुष्पक विमानातनं खाली आला आणि त्या तरुणी समोर जाऊन उभा राहिला आणि तो तिला विचारू लागला, तू कोण आहेस, तू इथे काय तपस्या करत आहेस? आणि तेव्हा त्या तरुणीने अतिशय विनम्रतेने हात जोडून रावणाला सांगितलं की माझं नाव वेदवती आणि मी इथे एक ऋषी आहेत, त्यांची मी कन्या आहे आणि माझी इच्छा आहे की भगवान विष्णू हे माझे पती म्हणून मला प्राप्त करायचे आणि माझ्या वडिलांनी सांगितलंय मला तपस्या करण्यासाठी, त्यामुळे मी इथे तपस्या करते. ज्यावेळी रावणाने विष्णूंचं नाव ऐकलं तेव्हा तळपायाची आग मस्तकाला गेली. तो म्हणाला की तो विष्णू, तो क्षुद्र शुल्लक विष्णू, त्याच्यासाठी तू तपस्या करतेस? बघ, मी साक्षात रावण इथे उपस्थित आहे. नंतर रावणाला रावण नाव मिळालं. आधी त्याचं नाव दशग्रीव होतं. सर्वांना रडवणारा म्हणून रावण असं त्याचं नाव पडलं. आणि तो म्हणाला, बघ मी इथे आहे आणि माझी अशी ख्याती आहे, मी सर्व देवतांना हरवलेलं आहे, लंका माझ्याकडे आहे आणि पुष्पक विमान माझ्याकडे, पहा मी किती शक्तिशाली आहे आणि माझ्याकडे एवढ्या सिद्धी आहेत, एवढ्या माझ्याकडे तांत्रिक मांत्रिक शक्ती आहेत आणि हे सर्व माझ्याकडे आहे, तू चल लंकेला, मी तुला माझी पट्टराणी बनवेल. आणि तो पूर्ण काम भावनेने वेडापिसा झाला त्या तरुणीचं सौंदर्य पाहून. आणि तो विष्णूचं नाव ऐकून चिडला होता भयानक. तो म्हणू लागला, चल माझ्यासोबत. आणि वेदवती हात जोडून म्हणाली, हे अशक्य आहे, मी माझं हृदय भगवान विष्णूंना दिलेलं आहे आणि विष्णूंशिवाय कोणीही माझा पती होऊ शकत नाही, त्यामुळे मी त्यांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करते. तुम्ही कृपया इथनं जसे आलात तसे निघून जा. अतिशय शांत स्वरात तिने त्याला उत्तर दिलं, तुम्ही निघून जा जसे आलात तसे. रावण इतका क्रोधित झाला, तो म्हणाला, एकतर तू तुझ्या इच्छेने माझ्यासोबत चल, नाहीतर तुला मी इथनं उचलून तुझं अपहरण करून तुला घेऊन जाईल. असं म्हणून रावणाने तिचे केस धरले, तिचे जे जटा झाल्या होत्या खूप वर्ष तपस्या करून, त्या जटांना धरलं आणि तिला तो ओढण्यासाठी प्रयत्न करू लागला. त्याच क्षणी वेदवतीने तिच्या मांत्रिक शक्तीद्वारे तिच्या हाताला एखाद्या धारधार तलवारीप्रमाणे मंत्राद्वारे शक्ती दिली आणि एका झटक्यात तिने तिचे केस कापले आणि ती रावणापासून दूर झाली. आणि रावणाच्या हातात फक्त ते जटारूपी तिचे केस हातामध्ये राहिले. रावण अतिशय चिडला होता. तेव्हा वेदवती सुद्धा अतिशय क्रोधाने तिने रावणाला एक खूप महाभयानक शाप दिला. ती म्हणाली, मी परत प्रकट होईन आणि मी परत प्रकट होऊन मी तुझ्या सर्व नाशाचं कारण बनेल आणि तुझ्या नाही तुझ्या सर्व साम्राज्याचा आणि तुझ्या सर्व कुळाचा नाश मी घडवून आणेल आणि मी तुझ्या नाशाचं कारण बनणार आहे. असं म्हणून वेदवतीने मंत्राच्या शक्तीद्वारे तिच्या शरीरातील अग्नी प्रकट केला आणि त्याच क्षणी त्या ठिकाणी तिने स्वतःला भस्मसात करून घेतलं रावणासमोर. आणि रावण काही करू शकत नव्हता, पाहत होता, त्याला समजत नव्हतं काय होतंय. त्यानंतर रावण तिथनं निघून गेला अतिशय क्रोधावस्थेमध्ये. तिथनं निघाल्यानंतर पुढे रावण अयोध्येमध्ये आला आणि अयोध्येवरती त्यांनी पाहिलं, अयोध्यासारखं इतकं सुंदर नगरी, अयोध्येसारखी खूप महान अशी पुरातन अशी नगरी, वैवस्वत म्हणून स्वतः बनवलेली अयोध्या मनुनिर्मित नगरी, आपण ऐकतो गीत रामायणामध्ये. वैवस्वत म्हणून स्वतः बनवलेली अशी अयोध्या नगरी. इक्ष्वाकू कुलाचे राजे तिथे राज्य करत होते. तेव्हा इक्ष्वाकू कुलामधले एक अनरण्य म्हणून राजा तिथे राज्य करायचे. तेव्हा रावणाने विचार केला, जसं मी लंका प्राप्त केली तशी आता मला अयोध्येवरती सुद्धा आक्रमण करायचंय. म्हणून त्याने अयोध्येवरती आक्रमण केलं. त्या अनरण्य राजाला त्यांनी संपवलं तिथे युद्धामध्ये आणि खूप भयानक त्रास दिला सर्व अयोध्येवासींना, त्या अनरण्य राजाला. त्या अनरण्य राजांनी मरताना रावणाला शाप दिला की आमच्याच कुळामधील एक महान राजा जो प्रकट होणार आहे त्याद्वारे तुझा पूर्ण विनाश केला जाईल रावण, आणि तुझ्या सर्व साम्राज्याचा आणि कुळाचा विनाश या
भावी एका राजाद्वारे, आमच्या इक्ष्वाकू कुळामधल्या राजाद्वारे होईल, असा शाप देऊन अनरण्य राजाने त्यांचा प्राण सोडला. आणि त्यानंतर पुढे कथा येते की कशा प्रकारे प्रभू रामचंद्रांचं प्रकट झालं. कारण देवता भगवंतांकडे जाऊन, ब्रह्मदेवांकडे जाऊन, त्यानंतर भगवंतांकडे जाऊन प्रार्थना करू लागले की भगवंत तुम्ही प्रकट व्हा. हा रावण आणि याचे इतर सर्व राक्षस मित्र जे ते भयंकर हाहाकार करत आहेत या भौतिक जगतामध्ये. आणि तेव्हा विनाशायचे दुष्कृताम धर्म संस्थापनार्थ हे भगवान रामचंद्र प्रकट झाले. आणि मुख्य कारण जन्म कर्म च मे दिव्यम, त्यांच्या सुंदर, मधुर, आकर्षक अशा लीलांद्वारे या भौतिक जगतातील बद्ध जीवात्म्यांना, या कष्ट सोसणाऱ्या जीवात्म्यांना त्यांच्या आध्यात्मिक दिव्य लीलांद्वारे आकर्षित करून भगवंतांचे नाम, त्यांचे रूप, त्यांचे गुण, त्यांची लीला यांच्या प्रती आकृष्ट करून या भौतिक जगतातील अज्ञानरूपी अस्तित्व नष्ट करून त्या जीवात्म्यांना परत भगवंतांच्या दिव्य अशा भगवत धामाला घेऊन जाण्यासाठी खास करून भगवंत प्रकट होतात. त्यांच्या लीलांद्वारे या बद्ध जीवांना आकर्षित करण्यासाठी. भगवान रामचंद्र कसे प्रकट झाले? वाल्मिकी मुनींना रामायण लिहिण्याची आज्ञा नारद मुनींद्वारे आणि ब्रह्मदेवांद्वारे बनवण्याची, रामायण घडवण्याची जी आज्ञा मिळाली. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांचा जन्म, त्यांचा अवतरण या भौतिक जगतामध्ये कसं झालं, आणि त्यानंतर त्यांचा विश्वामित्र मुनींसोबतचा प्रवास, आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांचा वनवास, या इथपर्यंत आपण उद्याच्या सत्रामध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यातनं काही खूप महत्त्वाचे गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत, त्यांची चर्चा आपण उद्याच्या सत्रामध्ये करणार आहोत.